नमस्कार, मी पी.बी. कोकरे. एक मी व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तो व्हिडिओ होता वैभववाडी तालुक्यातील जे मार्केट आहे आणि त्या ठिकाणी एस टी डेपो आहे. त्या एस टी डेपोच्या बाजूला एक सार्वजनिक शौचालय आहे आणि त्या शौचालयाची दुरावस्था कशा पद्धतीने झाली होती त्या संदर्भात मी तो विषय सर्वांच्या निदर्शनात आणून देण्याचं काम केलं होतं आणि बऱ्याचपैकी चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सहकार्याने तो व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम केलं. मग माझ्या पत्रकार बंधूंनी सुद्धा असेल तोही त्यांनी व्हायरल करण्याचं काम केलं. अनेक तिथले अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं, लोकप्रतिनिधीपर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि त्या सर्व प्रकाराची दखल तेथील नगरपंचायतचे जे सी.ओ. आहेत प्रतीक थोरात साहेब त्यांनी घेतलेली आहे आणि त्याची दखल घेऊन आज सकाळपासून त्यांनी कार्यवाहीला सुरुवात केली आणि आत्ताच माझ्याकडे त्यांनी कार्यवाही झाल्याच्या नंतर ज्या शौचालयाची दुरुस्ती झाल्याच्या नंतर जे नळ होते ते नळही दुसरे बसवल्याच्या नंतर आणि जे घाणीचं साम्राज्य होतं ते साफसफाई करून स्वच्छ झाल्याच्या नंतर मला फुटेज पाठवण्यात आलेले आहे. माझंही त्यांच्याशी स्वतः फोनद्वारे बोलणं झालेलं आहे आणि मीही त्यांना सांगितलेलं आहे अशा प्रकारे पुन्हा कधी असा प्रकार घडू नये, आपलं त्याकडे बारकाईने लक्ष असावं. तर त्या पद्धतीचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. पुन्हा अशी घटना घडणार नाही आणि आपल्या कानापर्यंत तो विषय येणार नाही त्याची त्याने शाश्वती दिलेली आहे. आणि मी तमाम माझ्या सर्व चळवळीतील लोकांना ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम केलं, संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम केलं, संबंधित लोकप्रतिनिधीपर्यंत तेथील राजकीय नेत्यांपर्यंत पोचवण्याचं काम केलं, त्या माझ्या चळवळीतील सहकाऱ्यांचं आणि पत्रकार बंधूंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने नगरपंचायतचे सी.ओ. आहेत, नगरपंचायतची बाकी सर्व समिती असेल त्या सर्वांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि असे प्रकार पुन्हा घडू नये अशी मी त्यांना विनंती करतो. ह्याकडे आपलं लक्ष असावं आणि त्याचबरोबरीने कालचा जो व्हिडिओ होता त्याची मी लिंक माझ्या कमेंट बॉक्समध्ये देत आहे आणि आजचे सुधारित जे फोटो आलेले आहेत, दुरुस्त केलेले जे फुटेज आहे ते फुटेज मी सोबत जोडत आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद करतो.